आपल्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आम्ही विरोधी पक्षाने केलेला आहे। माझ्या आधी अनेक वक्त्यांनी यावर भाष्य केले, म्हणून मी या विषयात माननीय भाऊसाहेबांना नाही, आज नाही कविता, ते मध्ये परवा वाचत होतो ते काय झालं बघितलं तुम्ही, त्या या अधिवेशनाचा डोस त्या दिवशी पूर्ण झालाय। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा, विदर्भामध्ये, उत्तर खानदेशमध्ये दुबार पेरणीचं फार मोठं संकट आता शेतकऱ्यांच्यावर आलेलं आहे। आपल्या सरकारला दुष्काळाला तोंड देण्याची तयारी सुरू करणं गरजेचं आहे। आमच्या पश्चिम महाराष्ट्रात जत असेल, आटपाडी असेल, मान असेल, खटाव असेल, या दुष्काळी कायम स्वरूपाच्या तालुक्यात देखील पावसाचा एक थेंब पडलेला नाही, आणि म्हणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करायची हे संकट अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागावर आता निर्माण व्हायला लागले। आणि म्हणून हे अधिवेशन संपल्यानंतर पहिल्यांदा माझी सरकारला विनंती आहे की या दुष्काळी भागात कोणत्या उपाययोजना करायच्या त्याच्यासाठी आता सरकारने पावलं टाकली पाहिजे। अध्यक्ष महोदय, सरकार कायम कोणतीही घोषणा करताना मोठमोठ्या सुरुवात जाहिरातीत आणि फार मोठ्या प्रमाणात घोषणा करण्याचा प्रयत्न करतं, आणि करण्याची त्यांची पद्धत आहे। आमची त्याच्याबद्दल तक्रारी आता करायचं आम्ही कमी केलेलं आहे, पण लोकांचा फायदा काय होतो हे बघण्याची देखील आवश्यकता आहे। आपण अध्यक्ष महोदय ठिबक सिंचनाची योजना अलीकडे जाहीर केली। महाराष्ट्रात ऊस उत्पादकांना ठिबक सिंचनात 100% गेलं पाहिजे अशी भूमिका एका ठिकाणी मांडली, जी स्वागतार्ह आहे। पण आपण ठिबक सिंचनाला दिलं गेलेलं अनुदान जे आहे ते अनुदान आपण वाढवलंय का कमी केलंय? घोषणा मात्र वाढवल्याच्या आविर्भावात होती, पण आकडेवारी सांगते की तुम्ही ठिबक सिंचनाचं अनुदान जवळपास कमी करण्याचा निकाल घेतलेला आहे। आणि म्हणून भाऊसाहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी उत्तराच्या भाषणात हे सांगावं की आपण यापूर्वी 46,475 रुपये अनुदान सबसिडी चालू मागच्या तुमचं नवे धोरण जाहीर व्हायच्या आधी होती, त्यावेळी अध्यक्ष महोदय प्रत्येक ठिबक सिंचनाला 84,500 रुपये खर्च येतो हेक्टरला असं गृहीत धरून 55% सबसिडी 5 एकराच्या आतल्या शेतकऱ्याला 46,475 रुपये मिळायची। 5 एकरावरून अधिक होतं त्याला तेच अनुदान 45% म्हणजे 38,025 रुपये मिळायचं। अध्यक्ष महोदय, आपण जी घोषणा केली त्यामध्ये आपण 5 वर्षाच्या कालावधीसाठी हे 85,400 रुपयाचं जर शेतकऱ्यांनी कर्ज काढलं तर 7.25% व्याजाचा दर, त्यातला 4% राज्याचा हिस्सा, 1.25% साखर कारखाना जर तिथला असेल तर त्यांचा, आणि 2% शेतकऱ्यांनी हिस्सा उचलावा अशी अपेक्षा केलेली। प्रसार माध्यमाच्या वेळी ज्यावेळी चंद्रकांत दादा माझ्याबरोबर चर्चेला आलेले त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारला की मराठवाड्यामध्ये आपण 100% अनुदानाची योजना घोषित केलेली आहे 2-3 वर्षापासून। आपण हा निर्णय घेतल्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आपण 100% अनुदानाची योजना चालू ठेवली आहे का काढली आहे? मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला की या महाराष्ट्रामध्ये आपण हे नवं धोरण जाहीर करताय तर मग जुन्या धोरणाचं काय? त्यांनी सांगितलं की जुनं धोरण कायम आहे, ओव्हर एंड अबाव आम्ही हे धोरण जाहीर करतोय। प्रसार माध्यमात, टेलिव्हिजनवर त्यांनी सांगितलं। मलाही आश्चर्य वाटलं की सरकारकडे भरपूर पैसे झालेले दिसत आहेत, अचानकपणाने चांगली परिस्थिती निर्माण झालेली दिसते आहे, मंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे। सभागृहामध्ये भाऊसाहेबांनी हे स्पष्ट करावं की नक्की सरकारचं ठिबक सिंचनाबद्दलचं धोरण काय आहे। मूळची जुनी धोरणं मराठवाड्यात 100% अनुदान देण्याचं 3 वर्षापूर्वी आपणच जी आर काढलेलं आहे, त्या धोरणाचं काय?
आपल्या या महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे जी सबसिडी चालू आहे असं आपण म्हणता, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, ते जर असेल तर त्याच्यानंतर कर्ज घेऊन घेणारे शेतकरी तुम्ही कसे मोजणार? जर तुमची मूळची सबसिडीची योजना बंद आहे, जे जाहीर केलेलं होतं तुमच्या प्रेस नोट मध्ये, पण मंत्र्यांनी सांगितलं नाही नाही ते चालूच आहे, तर मग मला ही माहिती पाहिजे की तुम्ही जर मूळचं धोरण जाहीर रद्द केलेलं नसेल तर मग ते सबसिडी कोणाला देणार? आणि कर्ज घेऊन जो शेतकरी तुमच्याकडे येईल त्यातल्या आपण जे 4-4.5% व्याजात सवलत देणार आहे ती कुणाला मिळणार? याचा खुलासा भाऊसाहेबांनी आपल्या भाषणात केला तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, मी यासाठी सांगतोय की आपण जाणीवपूर्वक या शेतकऱ्यांच्या संबंधातल्या घोषणा फार मोठ्या आविर्भावात करतो, पण शेतकऱ्यांना या कोणत्याही गोष्टीचा लाभ पोचत नाही. आज महाराष्ट्रामध्ये नाराजी, सवंग महाराष्ट्राची नाराजी आहे, ती तुमच्या घोषणा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचत नाही. काल मराठा समाजाचा जो मोर्चा आलेला त्यातल्या लहान लहान मुली या शेतकऱ्यांच्या अनुदानाबद्दल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल किती पोटतिडकीनं बोलत होत्या हे आपण सगळ्यांनी ऐकले. म्हणजे घराघरात लहान मुलांच्या पर्यंत आता हा प्रश्न गेला की कर्जमाफी आमची व्यवस्थित झालेली नाही, किंवा मग कर्जमाफी आमची होणार किंवा नाही, याच्यावर महाराष्ट्रातल्या सामान्य घराघरातल्या कुटुंबियांना देखील शंका वाटते. आणि त्यामुळे काल सकाळी इथं अजितदादांनी आपल्याला सकाळी उठल्या सुरुवात झाल्याच सभागृह त्यांनी एक आत्महत्या कशी झाली मुलीनेच लिहून कसं पत्र लिहिलेलं आहे ते काल वाचून दाखवलं. आणि म्हणून माझी विनंती सरकारला आहे, कर्जमाफी घोषणा केलेली आहे, आपण कोणाला नक्की कर्जमाफी मिळणार हे महाराष्ट्राला लवकर स्पष्टपणाने सांगावं. आणि याच्यानंतर कोणतीही सुधारणा होणार नाही. दिस इज आवर फायनल. आणि कोणाला कर्जमाफी मिळणार त्यांची नावं लवकरात लवकर तालुका आणि जिल्हा स्तरावर जाहीर जर केली तर मला वाटतं किमान तेवढ्या घरातल्या तरी आत्महत्यांना थोडीशी थांबण्याची व्यवस्था होईल किंवा आत्महत्या टळतील. अध्यक्ष महोदय, कुणाला कुणाला बोला कुणाला पण किसको करने का तलाक? इनको करे या इनको करे? अध्यक्ष महोदय, भाऊसाहेबांच्या जिल्ह्यात बुलढाण्यामध्ये ठिबक सिंचनाचं अनुदान आश्वासन दिल्यानंतरही 84 कोटीचं भाऊसाहेब अजून द्यायचं राहिलेलं. आणि त्यामुळं महाराष्ट्रात ठिबक सिंचनाचं अनुदान जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 600 कोटीचं अनुदान अजून शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचायचं राहिलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सरकारने एवढ्या वारेमाप घोषणा केलेल्या आहेत. माझ्याकडे एक माहिती आहे की आता राज्यातल्या शाळा जिथं मुलांचा अटेंडन्स कमी असेल तिथल्या शाळा बंद करण्याविषयी आता अंतर्गत आदेश तुमच्या राज्य सरकारने द्यायला सुरुवात केलेली आहे. अध्यक्ष महोदय, हळूहळू आता राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या आपण कुठे आहोत हे समजण्याच्यासाठी आता हळूहळू ग्राउंड रियालिटी समजायला लागली असं मला वाटतं. आपण एका बाजूनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे, दुसऱ्या बाजूने समृद्धी महामार्ग हा आपला ड्रीम प्रोजेक्ट आपण सुरू करतोय. अध्यक्ष महोदय, हा समृद्धी महामार्ग ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे का राज्यातल्या काही सनदी अधिकाऱ्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हे कळेन असं झालेलं. 1 वर्षापूर्वी समृद्धी महामार्गाची घोषणा झाली, त्याच्या आधी 7-8 महिने त्या भागातले ट्रान्झॅक्शन जर बघितले, वर्तमानपत्रामध्ये अनेकांची नावं आलेली आहेत सनदी अधिकाऱ्यांची, ज्यांनी त्या रस्त्याच्या हायवेच्या दोन्ही बाजूनं जमिनी घेण्याचा सपाटा केला. खोटं असेल तर मला आनंद होईल, पण ज्यांनी चूक केलेली त्याची बाजू बसून घेणं फारसं योग्य नाही. आपण माझ्यानंतर बोला आणि त्यांची बाजू मांडा. अध्यक्ष महोदय, खरं बोलत असताना खरं
बोलताना खाली बसणाऱ्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं असं आपणच वरून सांगितलं, कारण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्ग ज्यावेळी घोषणा झाली त्याच्या आधी 6, 7, 8 महिने त्या भागामध्ये अनेकांनी जमिनी खरेदी केल्या. जमिनी खरेदी बाजारातल्या दुसऱ्यांनी केल्या समजू शकतो, पण मंत्रालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिथल्या जमिनी खरेदी कराव्यात, त्याचे 7-12वर नावं यावीत, याच्यासारखं दुर्दैव कुठलं. अध्यक्ष महोदय, आपल्याकडं एक माननीय अध्यक्ष साहेबांच्या मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातनं नॅशनल हायवे 3 जातो. 4 पदरी रस्ता आहे, त्याचे 6 पदर केले असते तरी ट्रॅफिक एवढं, आजही 4 पदरीत फार गर्दी नाही तर 6 पदरीत जमलं असतं. पण तो रस्ता सोडून आपण नवा मार्ग काढताय आणि आता आपलं काम सुरू झालेलं आहे असं दिसतं. अध्यक्ष महोदय, कारण आपण नेहमी सांगता की शेतकऱ्यांना आम्ही विश्वासात घेऊ, शेतकऱ्यांच्यावर कोणतेही संकट येऊन देणार नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या या समृद्धी मार्गाला आपल्या माननीय अध्यक्ष महोदयांचा मतदारसंघ शहापूर इथल्या वाशाळा गावातल्या एका महिलेची कहाणी सांगतो. ती महिला अलीकडे मागच्या काही महिन्यापूर्वी तिचे यजमान वारले. त्या महिलेला अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दमदाटी करून तिचं संमतीपत्र घेतलं. संमतीपत्र घेतल्यावर तिची जी मुली होत्या 2, त्या परदेशी होत्या. त्या परदेशी महिलांनी भारतीय दूतावासात तक्रार करण्याचा इशारा दिला आणि ज्यावेळी भारतीय दूतावासात आपली तक्रार होईल हे कळलं त्यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेलं संमतीपत्र फाडून टाकलं. अध्यक्ष महोदय, वाशाळा इथल्या या महिलेचा विशाखा विनायक धानके, श्रीमती विशाखा विनायक धानके आणि त्यांच्या 2 मुली रीमा पवार आणि रश्मी म्हात्रे यांच्या नावावर त्या जमिनी. अध्यक्ष महोदय, ज्यावेळी चांगल्या जमिनी मिळणार तर विनायकराव धानकेंचं निधन झालं, समृद्धीमुळे चांगली जमिनीला किंमत मिळणार म्हटल्यावर प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना हाताला धरून या जमिनीवर कूळ लावायचा प्रयत्न सुरू केला. त्या संदर्भात धानके यांनी कसारा पोलीस ठाण्यात 8 जुलैला तक्रार पण दाखल केलेली आहे. अध्यक्ष महोदय, अधिकारी आणि प्रशासनात काम करणारे सगळे आणि राज्याच्या ड्रीम प्रोजेक्ट सांगणाऱ्या प्रमुखांच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्यावर किती अन्याय करायचा हे अध्यक्ष महोदय, याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना त्या जिल्ह्याच्या जमीन ऍक्विजिशन करत असताना ती समित्या करू आणि त्यांना घेऊ. नुसती घोषणाच, नो ऍक्शन. कोणत्याही या सगळ्या 10-11 जिल्ह्यामध्ये कुठेही विधानसभेच्या सदस्यांना, विधान परिषदेच्या सदस्यांना त्या समितीवर घेतलंय आणि हे आरक्षण आपण जे ऍक्विजिशन करणार आहोत ते असं करतोय, त्यांना विश्वासात घेऊन त्या शेतकऱ्यांची निगोशिएशन करण्याच्या बाबतीत ज्या माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या त्या हवेत विरून गेल्या. अध्यक्ष महोदय, शेतकरी शेवटी आपलं नुकसान काय होणार हे मोजणारच, कारण त्याच्या आयुष्यात तोच एकमेव ठेवा असतो. मागच्या पूर्वजांनी जी काही जमीन सोडलेली असेल तेवढीच जमीन असते. अध्यक्ष महोदय, आपल्या शहापूर तालुक्यामध्ये गसाई आणि शेलवली या 2 गावातलं उदाहरण मी देतो. रेडी रेकनर प्रमाणे 8 लाख रुपये तिथं दर आहे. तुम्ही 5 पट देणार म्हणजे 40 लाख रुपये तुम्ही त्याला देणार. पण बाजारभाव किती आहे तर 90 लाख रुपयापर्यंत, 95 लाख रुपयापर्यंत एकरी आता तिथं बाजारभाव आहे. अध्यक्ष महोदय, जर शेतकऱ्याला 50 लाखाच्या ठिकाणी 40 लाखाच्या ठिकाणी त्याचं नुकसान जर 50 लाखच होतंय तर अध्यक्ष महोदय, तो शेतकरी तुम्हाला जमीन कशी देणार? त्यामुळे तुम्हाला जमिनी पाहिजेच असतील तर बाजारभाव ज्या ठिकाणी रेडी रेकनरच्या 4 पट कमी असेल तिथं रेडी रेकनर गुणिले 4 पट करा. पण ज्या ठिकाणी बाजारभाव हा त्याच्यापेक्षा काही पटीनं जास्त असेल तिथं बाजारभावाच्या खाली येऊ नका. किमान एखाद्याच्या आयुष्यातला सगळा संसार आणि त्याची रोजीरोटी उद्ध्वस्त करण्याचा निर्णय करताना किमान त्याला
तुमच्याबद्दल त्याने टाचा घासू नयेत एवढी तरी व्यवस्था आपण जमीन ऍक्वायर करताना कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, समृद्धी मार्गाबद्दल बोलण्यासारखं फार आहे, पण ते बोलत असताना समृद्धी मार्गाचे प्रमुख काम कोण करत होते? MSRDC चे प्रमुख म्हणून मोपलवार यांना आपण नेमले. मोपलवार नावाचे अधिकारी या ठिकाणी काम करत होते. एवढ्या झपाट्याने सगळ्या समृद्धी मार्गावरच्या जमिनी ऍक्विजिशनचं काम चालू झालेलं होतं. सगळा MSRDCचा सगळा स्टाफ, सगळे अधिकारी कर्मचारी एवढे डिवोटेड काम करताना महाराष्ट्रात मी कधी दुसरीकडे बघितलेलं. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रमुखांचं, एक नंबरच्या मुख्यमंत्र्यांचं हे कर्तृत्व आहे की एखाद्या प्रोजेक्टच्या मागे अधिकारी लावले तर किती हात धुवून अधिकारी मागे लागतात. आज महाराष्ट्रामध्ये मोपलवारांची प्रतिमा काय? मोपलवारांच्या सारखा एक प्रमुख MSRDCचा प्रमुख म्हणून आपण नेमला. त्या मोपलवारांच्यावर वेगवेगळे आरोप झाले. मी त्या खोलात जात नाही. कोणाच्या व्यक्तिगत प्रश्न असतील तर त्याच्यावर बोलण्याची काही आवश्यकता आहे आपल्याला असं नाही. पण एक नंबरला MSRDCचा प्रमुख म्हणून जो माणूस काम करतो त्याची वागणूक, त्याची काम करण्याची शैली आणि पारदर्शीपणा हा सर्वोत्कृष्ट असण्याची गरज होती. दुर्दैवाने MSRDCच्या मोपलवारांच्या बाबतीत अनेक जण वेगवेगळ्या माहित्यात बाहेर पुरवतायत, त्याची चर्चा सभागृहात झाली. आम्ही फार आग्रह केला त्यावेळी त्यांची थोडीशी साईडला बदली केली, पण मुख्यमंत्र्यांचा तो आवडता अधिकारी असं दिसतं. या अधिकाऱ्याला किती जपायचं याला मर्यादा नाही. आमचा 1 आठवडा 1.5 आठवडा त्या अधिकाऱ्याला बाजूला करण्यातच गेला. तुम्हाला त्या अधिकाऱ्याला सोडवत नव्हतं. एखाद्याची चौकशी करून पुन्हा त्याला कामाला लावायला काय अडचण आहे, पण आपल्याला आपल्या ड्रीम प्रोजेक्टचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी अशाच टेंटेड अधिकाऱ्यांची गरज भासायला लागली आहे. आणि टेंटेड अधिकारी ज्यावेळी तुमच्यासाठी काम करतात त्यावेळी सरकार टेंटेड व्हायला फार वेळ लागणार नाही, याची नोंद अध्यक्ष महोदय आपण घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपल्या माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले. मी शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगतोय, लातूर जिल्ह्यामध्ये 2016 साली अतिवृष्टी झाली. ग्रामीण भागातले रस्ते, पूल, बंधारे, जमिनी, माती सगळ्या वाहून गेले, जनावरं वाहून गेली, पण नुकसान भरपाई राज्य सरकारने दिली नाही. 344 कोटी 17 लाख रुपयाचा पिकाच्या नुकसान भरपाईचा NDRF मधून प्रस्ताव इथं आपल्याकडे आलेला आहे, पण त्या पिकाच्या नुकसान भरपाई बद्दल देखील सरकारने पाऊल टाकलेलं नाही. आज आपण लातूर जिल्ह्यातल्या या शेतकऱ्याला मदत करणार की नाही? आज पुलं आणि बंधारे वाहून गेले म्हणून एसट्या बंद आहेत, आणि एसट्या बंद आहेत म्हणून शाळेत जाणारी मुलं देखील आता शाळेला जायचा फार मोठा अडथळा मुलांच्यासाठी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून पुलं, बंधारे, रस्ते पुनर्बांधणीसाठी पैसे द्या. जनावरं वाहून गेलेली आहेत, मगाशी सांगितलं तसं पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पैसे द्या. लातूर जिल्ह्यातल्या अनेक विधानसभेच्या सदस्यांची ही मागणी आहे, आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण याच्यात काहीतरी लक्ष भाऊसाहेब घालायचा प्रयत्न करा. आपलं सरकार, मागचं सरकार फार मोठ्या भ्रष्टाचारात गुंतलेलं आहे असं सांगत सांगत हळूहळू आपलं सरकार सत्तेवर आलं. खरं म्हणजे 3च वर्ष झाली आपल्याला. 3 वर्षात कशी प्रकरणं बाहेर यायला लागली, काय काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांचा घोटाळा आम्ही बाहेर काढला. घोटाळा बाहेर करताना त्यांच्या फाईलवर त्यांनी काय लिहिलेलं बरीच चर्चा झाली. मी फार वेळ त्याच्यावर घेणार नाही. अध्यक्ष महोदय, एखाद्या SD कॉर्पोरेशन सारख्या ट्विन टॉवर ताडदेवला ज्यांनी बांधला त्यांना काही शेकडो कोटी रुपयाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न त्या फाईलवर दिसतो. आम्हाला त्या दिवशी फारसं बोलण्याची संधी मिळाली नाही. आमचा विषय काय होता? गृहनिर्माण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेतली की नाही. गृहनिर्माण मंत्र्यांनी स्पष्टता दिली की मी फाईली घेऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलेलो, पण परत येऊन त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांना मी अवगत केलेले असं लिहिलं, परंतु
ती 12 फाईल मध्ये ती फाईल नव्हती असं माझ्या अधिकाऱ्याने दुसऱ्या दिवशी मला सांगितलं. अध्यक्ष महोदय, मी त्याच वेळी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की तुमचा काय दृष्टिकोन आहे याच्यात, तुमचा निर्णय सांगा. एक राज्याचा जबाबदार अधिकारी जो जवळ 1-2 नंबरला कुठेतरी बसतोय, त्याला तुमच्याशी चर्चा करण्याची इच्छा आहे असं समजून तो फाईलवरच लिहितोय की मुख्यमंत्र्यांना मी अवगत केलेलं आहे. भाऊसाहेबांनी जर उद्या लिहिलं की मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलेलं आहे, हा माझी चूक झाली. शब्द काढून हे अधिकारी न धरता मी मंत्र्यांना धरावं असं तुमचं म्हणणं आहे. मंत्री महोदय आपल्या मंत्रिमंडळातले दुसरे सहकारी मंत्री कोण? नाही, मी काय भारतीय जनता पक्षाची 50 वर्षापूर्वीची प्रामाणिकता किती उत्तम होती हे मी कालच सांगितलेलं आहे. बसून बोलू नका. थँक्यू सर. असं पाहिजे अध्यक्ष महोदय, आम्हाला असे निर्णय आवडतात. तुम्ही आम्हाला बोलणाऱ्याला संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की मंत्रिमंडळातल्या एका सहकारी मंत्र्यांनी जर तिथं लिहिलं की मुख्यमंत्र्यांना मी अवगत केलेलं आहे आणि खाली फार शेकडो कोट्यावधी रुपयाचा निर्णय होत असेल तर अध्यक्ष महोदय शंका तयार होते. आणि राज्याच्या प्रमुखांच्यावर शंका घेणं, त्यांची सही नसताना असा वेडेपणा आम्ही अजून या क्षणी केलेलं. पण राजरोसपणाने मागचे पूर्ण अधिवेशन गृहनिर्माण मंत्री सुखात आहेत, आनंदात आहेत, कॉन्फिडन्स मध्ये आहेत. त्यांना जराही शंका आलेली नाहीये की आपली चौकशी होईल, आपले प्रश्न तयार होतील. का तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केलेला आहे. हा शेरा कदाचित खरा असेल असं त्याचा अर्थ आहे. बॉडी लँग्वेज सांगते. अजूनही मी विश्वास ठेवायला तयार नाही, पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केलं आणि 800 कोटी रुपयाचा एसडी कॉर्पोरेशनला फायदा करून दिला असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. जर मुख्यमंत्र्यांनी आज त्यांची चौकशी करून त्यांना प्रायश्चित्त दिलं नाही तर. मी त्यावेळी सांगितलेलं, सुभाष देशमुखांनी लिहिलं मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलेलं आहे, तर त्या मंत्री महोदयांची ती जबाबदारी आहे आणि ते खरं धरलं पाहिजे, कारण शपथ घेण्याच्या टेक्स्ट मध्येच ते सगळं लिहिलेलं आहे. आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री यांनी एकदा निर्णय दिल्यावर त्या बाबतीत आपला निर्णय त्यांनी तिथं सांगितलं. त्या दिवशी मी प्रकाश मेहतांचं स्पष्टीकरण मान्य केलेलं आहे. म्हणजे त्यांनी मी फाईल बघितलेली नाही, त्यांनीच बघितलेली आणि त्यांनीच चुकून ते लिहिलेलं आहे, मान्य केलेलं आहे. आता प्रश्न एवढाच उरतो की मग असा अधिकार मंत्र्यांना दिला का? फाईलवर लिहिलेलं आहे. आणि म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री आणि या मंत्रिमंडळाची कार्यपद्धती स्पष्ट होण्यासाठी माझी ही मागणी आहे की नुसत्या प्रकाश मेहतांचं हेच प्रकरण नाही आहे. आमची तर मागणी आहे, त्या दिवशी केली होती की SRA ची ज्युडिशियल इन्क्वायरी करा. आपण SRAच्या सगळ्या प्रकरणाची ज्युडिशियल इन्क्वायरी केली तर आपल्याला कळेल. 3 वर्षाची करा, तुम्हाला पाहिजे ती करा. किती? 15. आपला अधिकार आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळे आम्ही कशाला सांगू किती वर्षाची करा. 15. आपल्याला वाटलं प्रकाश मेहता पुरतीच करायची तर 6 महिन्याची करा. आपल्याला वाटतं प्रकाश मेहताला पूर्ण घरी घालवायचं असेल तर 3 वर्षाची करा. आपल्याला वाटलं की आपल्या पक्षावर सगळं येईल, अजून मागे जायला पाहिजे तर 8 वर्षाची करा. आमची तक्रार नाही, पण प्रकाश मेहतांच्या निमित्ताने SRAतल्या घोटाळ्यांचा बराच तपशील महाराष्ट्रात बाहेर यायला लागला आणि लोकांची भावना अशी झालेली अध्यक्ष महोदय की SRA म्हणजे भ्रष्टाचार, SRA म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी घोटाळा झालेलाच आहे. आज मुंबई मधल्या SRA मध्ये खोटी नावं घुसडून त्यांच्या नावाने तिथल्या झोपडपट्ट्यांची संख्या वाढवून, इमारतीचे इमले वाढवून, इकडं दुसऱ्या बाजूला SRAच्या बरोबर
सेल कॉम्पोनंटचा क्षेत्रफळ वाढवून घेण्याचा देखील उद्योग मुंबईतल्या अनेक बिल्डरांनी केलेला आहे. आशिष शेलार साहेबांना नक्की याच्यावर जाणीव माहिती असेल असं मला वाटतं. लोढा साहेबांचं मी काही नाव घेत नाही, क्योंकि आपको ये पता नहीं है, ये क्षेत्र से आप बहुत दूर है. आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे सरकारला की आम्हाला आमची मागणी आहे, प्रकाश मेहता यांच्या बाबतीत आपण चौकशी करणार किंवा नाही, आज उत्तराच्या भाषणात सांगा. आणि ही चौकशी एखाद्या IAS रिटायर्ड IAS अधिकारी किंवा चीफ सेक्रेटरी रिटायर्ड असली नको आम्हाला. आम्हाला न्यायालयीन चौकशी एकदा करा. मुंबई स्वच्छ करायची, महाराष्ट्र स्वच्छ करायचा म्हणून लोकांनी तुम्हाला मतं दिली. तुमच्या कृतीतनं मात्र 3 वर्षात हे कुठंच दिसलेलं नाही. आपण तर आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एवढा भरणा तिकडं भारतीय जनता पक्षात केलेला आहे की भारतीय जनता पक्षाची हळूहळू काँग्रेस व्हायला लागलाय का काय अशी शंका वाटावी. कोणावर? आपण काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेला आहात. आता दिल्लीबद्दल बोललेलं आवडत नाही म्हणून मी महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहतो, नाही तर लगेच उभे राहतात. बसून बोलू नका. पाटील साहेब आपण भाषण सुरू करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण भारतीय जनता पक्षाने पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या आदराचा ठराव ज्या दिवशी या ठिकाणी मांडला गेला, किमान तेवढ्या दिवस तरी प्रामाणिक वाग, त्यांचा सन्मान झालाय. त्याच्यासाठी आज तुम्ही त्या प्रकाश मेहतांच्या बरोबर त्या SRA ची ज्युडिशियल इन्क्वायरी करणार की नाही, हा आमचा पहिला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आमचा दुसरा प्रश्न माननीय उद्योग मंत्र्यांच्या बाबतीत आहे. मला काही त्यांच्यावर आरोप करायची इच्छा नाही, करणंही बरोबर नाही. सगळ्या मंत्रिमंडळातला सच्छील माणूस कोण? तर मी म्हणतो कुठं काय केलंच नाही. तुम्ही आधी एक्सप्लेनेशन देऊ नका, काय आरोपच केलेला नाही. पण सुभाष देसाईंच्या सारखा सच्छील माणूस तुमच्या मंत्रिमंडळात नाही. आता जो सगळ्यात प्रामाणिक आहे असं वाटत होतं त्याच्याबद्दलही कागद बाहेर आला. जवळपास 12-13 हजार हेक्टर जमीन, 30,000 एकर जमीन बाहेर आली. उद्योग खात्याने जमीन अक्वायर करायची असते असं आम्ही लहानपणापासून ऐकतो. जमीन अक्वायर केलेली जमीन सोडण्याचे प्रकार होत असतील, मला नाही म्हणायचं नाही, पण कागदपत्र माझ्याकडे जी देसाई साहेब आहेत त्या कागदपत्रावर जवळपास त्या सगळ्याची बेरीज 12,421 हेक्टरची जमीन आपण सोडली असं आहे. 12,421 हेक्टर जमीन आपण सोडली आपल्या उद्योग मंत्री कार्यकाळात. त्या अध्यक्ष महोदय, जमीन सोडताना कुठल्या कुठल्या जमिनी सोडल्या? चाकणचा टप्पा क्रमांक 4 56 एकर सोडली, हेक्टर सोडली. रांजणगाव टप्पा क्रमांक 3 811 हेक्टर सोडली. तळेगावचा टप्पा क्रमांक 1 51 हेक्टर सोडली. तुमच्या कार्ला औद्योगिक क्षेत्रातल्या अशा 84 2 9 315 असे वेगळे आकडे आहेत तिथं. अशी सगळ्यांची बेरीज अध्यक्ष महोदय आपण जवळपास अध्यक्ष महोदय 12,421 हेक्टर आहे. ही कागद मी या देसाई साहेबांनाही देईल, त्यांच्याकडे ही माहिती नक्की असेलच, पण तरी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. साहेबांच्या काळातले त्याच्या आधीचं जे आहे त्याच्या आधीचं तुम्ही काढायचं, आम्ही कशाला काढू? काम तुमचं आहे, जरा तरी काम करा. सगळं रेडीमेड असं आहे की आपण आपल्या, मी त्यांच्यावर अजून आरोप नाही केलेला, केलाय का आरोप? अधिक माहिती घेऊन अभ्यास करून तुम्ही आणखीन काही जर बोलला तर त्या बाबतीत योग्य ती कारवाई होईल. परंतु आता उदाहरणार्थ विषयच काढला तर सांगतो की अध्यक्ष महोदय, आपल्या माझ्याकडे काही कागद आहेत
त्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण गोंदे, दुमाळा, इगतपुरी तालुक्यातली जमीन वगळण्याचा निर्णय केला. स्वस्तिक प्रॉपर्टी ज्याचा विरोधी पक्ष नेत्यांनी उल्लेख केला, त्या स्वस्तिक प्रॉपर्टीजने अर्ज केलेला आहे. त्याने अर्ज काय केला की हे जमीन जी आहे ती तुम्ही वगळा. फाईलवर काय झालेलं आहे तर स्वस्तिक प्रॉपर्टीजने या जमिनी सोडाव्यात अशी विनंती केलेली आहे. असा एक तक्ता आहे आणि त्या तक्त्याच्या बाजूला सुनील प्रभू साहेब त्या जमिनीचे मालक कोण त्याची नावं आहेत. मग बहुसंख्य स्थानिक शेतकरी आहेत, काही हे जे ग्रस्त आहेत ते ज्यांनी कमलेश वागरेचा, राजेश मेहता वगैरे यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केलेल्या आणि त्यामध्ये अशा काही जमिनी आहेत की ज्या MIDC ने घेतलेल्या नाहीत, त्यांच्या मूळच्या अर्जातल्या पत्रातच आहेत. त्याने जमिनीचा व्यवहार तिकडे केला आणि सांगितलं की मला त्याच्या अर्जात लिहिलेलं आहे की कृपा करून मी भूमिहीन होतोय, मला या जमिनी सोडा, नाही तर मी भूमिहीन होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर तुमचा निर्णय आहे. आता तो निर्णय घेताना सभागृहात आपण सांगितलं की त्या जमिनी विखुरलेल्या आहेत. मी नकाशा बघितला तर त्या जमिनी विखुरलेल्या नाही. आपण सांगितलं की राणे साहेबांनी 123 हेक्टर जमीन त्यातली वगळलेली आहे. ठीक आहे, दर्डा साहेबांनी ती वगळलेली आहे, ती इरिगेटेड म्हणजे पाणस्थळ जमीन आहे आणि आपण वगळलेली आहे ती माळाची जमीन आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी पाणस्थळ जमीन वगळलेली असेल त्यांच्या मागणीप्रमाणे तर एक निर्णय असू शकतो, माळाची जमीन असेल तर वेगळा निर्णय असू शकतो. आणि त्यामुळे आपण जमीन वगळताना विभागाने आपल्याला सांगितलेलं आहे देसाई साहेब की ही जमीन वगळताना या जमिनी वगळल्या तर मग आपली ही MIDC करण्याचं प्रयोजनच राहत नाही. विभागाने सतत आपल्याला 2-3दा फाईल आपल्याकडे पाठवली आणि सांगितलं आदेश द्या. आपण अमान्य म्हणजे हा जो अर्जदार आहे स्वस्तिक प्रॉपर्टीज त्याने मागणी केलेली 25 हेक्टर जमीन तेवढीच आपण वगळण्याचा निर्णय केलेला. फाईलवर आहे, आपण अभ्यास करूया फाईलवर. मी तुमच्यावर आरोप आज करतच नाही, मी फक्त तुम्हाला माहिती देतो आणि माझी चूक असेल तर कोणावर अन्याय व्हावा अशा भावनेने मी कदाचित बोलणं शक्य नाही. पण माझं मत असं आहे की 25 हेक्टर वगळल्यानंतर परत विभागाने सुनील प्रभू साहेब खालनं परत फाईल पाठवली का तर त्याने अर्ज केला की 25 हेक्टर नाही, माझी 28 हेक्टर जमीन सोडायला पाहिजे. म्हणून त्या 3 हेक्टर साठी परत साहेबांच्याकडे फाईल आली आणि मग 28 हेक्टर वगळण्याचा निर्णय झाला. हे फाईल मध्ये आहे सगळं. या फाईली बाहेर कशा आल्या हे मला माहित नाही, पण या ठिकाणी पडले, सापडलं, कुणीतरी सांगितलं असं असं आहे, वाचलं तर त्या फाईलवर असं लिहिलेलं आहे की 28 हेक्टर जमीन वगळावी. त्यानंतर सेक्रेटरी म्हटलं हे असं वगळायला लागलो तर मग MIDC करण्याचं प्रयोजनच त्या भागात शिल्लक राहत नाही. त्यामुळे ती फाईल फार उद्भवक आहे आणि सामान्य खासगी बिल्डर लोक एखादी आपली जमिनीचा फायदा मिळवण्यासाठी कसे पुश करत असतात फाईली आणि आपण त्याला कसे बळी पडत असतो याचं एक ती फाईल बघितली तर आपल्याला नक्की आपल्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय स्वस्तिक प्रॉपर्टीजने क्लेम केलेल्या जमिनी हे आहेत. अध्यक्ष महोदय दुसरा त्यातला एक दोष आहे, हेही ऐकण्यासारखं आहे. त्याच फाईल मध्ये 31/2 नंतर 31/1 होतं. 31/1 झालं तर सरकार कधीही जमिनी परत देत नाही. फाईलवर असं लिहिलेलं आहे लॉ अँड ज्युडिशरीला फाईल पाठवताना की 31/1 झालेलं नाही, पण त्याच फाईल मध्ये 4 पानं अलीकडं 31/1 ची कारवाई पूर्ण झालेली आहे असा उल्लेख आहे. म्हणजे लॉ अँड ज्युडिशरीला बावनकुळे साहेब शिकण्यासारखं आहे तुम्ही, कारण ते माझे मित्र आहेत, त्यांची प्रगती व्हावी असं नेहमीच मला वाटत असतं. हो, फाईल येतच नाही त्यांच्याकडे, म्हणजे सेफ, सगळ्यात सेफ. कुठे अडकले तर खाली. पण त्यामध्ये अध्यक्ष महोदय त्या फाईल मध्ये त्या ठिकाणी ती वगळत असताना अध्यक्ष महोदय त्या फाईल मध्ये ती जी सगळं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाची 31/1 झालेली नाही असं
32-1 झालेली नाही असा उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय, 32-1 आणि 32-2, 32-2 आधी होते आणि 32-1 असं नंतर. नाही अध्यक्ष महोदय, आपल्याला आपण 32-1 ची मान्यता नाही नसताना 32-1 झालेला आहे, झालेलं असताना लॉ अँड ज्युडिशरीला आपण सांगितलं नाही आणि आपण खोटी माहिती लॉ अँड ज्युडिशरीला तुमच्या विभागाने तुम्ही केली असं अजूनही मी म्हणत नाही, तुमच्या विभागाने तिकडे खोटी माहिती दिली आणि मग लॉ अँड ज्युडिशरीने सांगितले की तुमचं हे 1 नाही झालेलं असेल तर ठीक आहे, करा, काय द्यायचं असेल तर देऊन टाका. आणि म्हणून प्रश्न हा निर्माण होतो की आपण कोट्यावधी शेकडो कोटी रुपयाची जमीन त्यांना दिली. 31 आपल्या कार्यकालामध्ये 3 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रात 31,000 एकर जमीन सोडली. 31,000 एकर जमीन सोडली असेल तर 1.5 कोटीचा हिशेब लावला तर आपल्याला किती हजार कोटी रुपयेचं नुकसान सरकारचं झालं, किती हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला. हे जमिनीची तज्ञ आपले एकच आहेत, त्यामुळे त्यांनाच ही केस रिफर करूया आपण की साधारणपणे महाराष्ट्रातल्या 31,000 एकर जमीन ते आमचे मित्र आहेत त्यामुळे त्यांनाही अडचणीत आणणं बरोबर नाही. त्यामुळे 31,000 एकर जमीन सोडणं हे देसाई साहेब जरा गंभीर प्रकरण आहे आणि म्हणून याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे असं वाटण्यास पुरेपूर वाव आहे. फाईलचा प्रवास, फाईलचा प्रयत्न, राणे साहेबांच्या काळात ते जमीन देऊ नये हे जे खालचा विभागाचं म्हणणं होतं ते मान्य करणं, त्यानंतर पुन्हा फाईल जिवंत करणं, त्यात एकदा झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा याचा विचार करू नये म्हणून IAS अधिकाऱ्यांनी त्याच्यावर शेरा लिहिणं आणि तरी फाईल जिवंत करून त्या स्वस्तिक प्रॉपर्टीच्या साठी आपण ह्या जमिनी दिल्या असा स्पष्टपणाने अर्थ निघू शकतो. आणि अशा 31,000 एकर जमीनचा घोटाळा म्हणजे 50,000 कोटी रुपयाचा घोटाळा MIDCच्या जमिनी सोडताना झालेला आहे अशी बेरीज झालेली आहे. नाही, आकडेवारी हिशेब वगैरे काय मी तुमच्यावर अजून आरोप नाही केलेला, नाहीच केलेला. मी असं म्हटलेलं आहे का की देसाई साहेबांना त्यांनी आणून पैसे दिले? नो, द्यायलाच पाहिजे कारण MIDC म्हणून द्या. पण या राज्यामध्ये 50,000 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. एक चित्र आपल्या सर्वांच्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, मी हे यासाठी सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये MIDC करणं, जमीन एक्वायर करणं हे किती अवघड आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोकांचा रेजिस्टन्स येतो, लोक संघर्ष करतात, तरी MIDCचे अधिकारी जीवावर अनेक ठिकाणी उदार होऊन जमिनीच्या मोजणीसाठी जातात, मोजतात. MIDC करण्यासाठी, महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी आपला कार्यक्रम चालू आहे. उद्योग खातं हे जमीन एक्वायर करून इंडस्ट्री करणारं खातं आहे का जमिनी सोडून महाराष्ट्रातला उद्योग कमी करणारं खातं आहे, याचंही स्पष्टीकरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून आम्हाला पाहिजे. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र एका बाजूला चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला MIDCच्या जमिनी सोडत निघाल्या तुम्ही. माझ्या मतदारसंघातली एक जमीन होती 200, 250, 300 हेक्टर. साहेबांना मी 2-3दा विनंती केली, साहेब सोडू नका, हायवे टच जमीन आहे, इरिगेटेड नाही आहे, कोणतंही इरिगेशन तिथं येत नाही, तुम्हाला जे माहिती देतात ते चुकीची देतात, कृपा करून हे सोडू नका. खंडाळा MIDC सोडल्यानंतर उत्तम सगळ्यात MIDC हे आमच्या पेठ नाक्याला होईल अशी विनंती साहेबांना 2-3दा भेटून केली, पण साहेबांनी निर्णय घेतला. मी काय आरोप करत नाही, पण 31,000 एकर जमीन महाराष्ट्रातली जर एक्वायर केलेली सुटली असेल तर तुम्ही मेक इन महाराष्ट्राचं स्वप्न कधी अतुल भातसाळकर पूर्ण करणार? कसा उद्योग तुम्ही उभा करणार? तुम्ही परदेशात अमेरिकेपर्यंत जाऊन त्या ठिकाणाहून उद्योग आणायचा प्रयत्न करताय आणि तुमचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री, उद्योग मंत्री हे या ठिकाणी जमिनी सोडायचा उद्योग करतायत असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. मी त्यांच्यावर अजूनही आरोप केलेला नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे,
मुख्यमंत्री महोदयांना आम्ही 15 दिवस मागे लागलेलो आहे. काय सांगतोय तर चौकशी करा. चौकशी करणं हे आपल्या सरकारवरचं आलेलं भ्रष्टाचाराचं बालंट दूर करण्यासाठी एकमेव उपाययोजना आहे. आपलं बालट अंगावर आलेलं तुमची छबी बिघडायला लागलेली आहे. एखाद्या फुटबॉल मॅच मध्ये चांगली कॉमेंट्री केली आणि ती इव्हेंट केली तर लोक कौतुक करतात. तसं त्या फुटबॉलला लाता मारणाऱ्यांना देखील तो फुटबॉल शिव्या देत असतो की किती मला लाता मारायला लागली. तसं महाराष्ट्रातल्या जनतेचं कृपा करून करू नका. महाराष्ट्रातल्या जनतेनं विश्वासाने तुम्हाला सत्ता दिलेली आहे. महाराष्ट्राने फार विश्वासाने तुम्हाला सांगितलेलं आहे की चांगला पारदर्शी कारभार करा. समृद्धी मार्गात भ्रष्टाचार चालू आहे. MIDC मध्ये काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. मगाशी सांगितलेल्या आकडेवारी प्रकाश मेहतांचा तर भरपूर मोठा कागदोपत्री पुरावा आहे. राज्याचा प्रत्येक मंत्री आज मुख्यमंत्री झाल्यासारखा वागायला लागलेला आहे असं आम्हाला वाटायला लागलं. एवढी मोठी जमीन सोडली असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा त्याच्यात संबंध असेल, त्यांची मान्यता असेल, काहीतरी विचारलं असेल. 31,000 एकर जमीन सुटली 3 वर्षात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहित नाही एवढी मोठी जमीन सुटली. हे राज्य देशभर जगभर फिरतायत उद्योग आणायला. आणि माननीय आदरणीय देसाई साहेब यांच्या खात्यानं 31,000 एकर जमीन तुमची मागच्या 3 वर्षात सोडली. हे न समजणारे गणित अध्यक्ष महोदय आहे. आणि म्हणून सरकारला महाराष्ट्रात उद्योग आणायचे का महाराष्ट्रातले उद्योग बाहेर घालवायचे आहेत हा शंका वाटणारा विषय आहे. आणि म्हणून आमची राज्य सरकारला आणि खास करून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. एक तर मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकाश मेहतांच्या बाबतीत स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचा त्याच्याशी संबंध आहे किंवा नाही. दुसरं त्यांनी संबंध स्पष्ट केला पाहिजे 31,000 एकर जमीन सोडण्याचा जो निर्णय MIDC मध्ये झाला त्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता होती किंवा नव्हती. आम्हाला कळलं पाहिजे, महाराष्ट्राला जनतेला कळलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी ही त्यांना संमती दिलेली होती का. धोरणात्मक निर्णय झालेला असेल, अनेक प्रयत्नाने जर जमिनी मिळवायचं असेल, प्रत्येक मतदारसंघात MIDC करायची तर किती शेतकऱ्यांच्या आपल्याला नमस्कार करून पाया पडून जमिनी द्या म्हणून विनंती करावी लागते. एक फाईल येते, मंत्रालयात जाते, सही होते आणि शेकडो हेक्टर जमीन सहजासहजी सोडली जाते. याच्या मागच्या इफर्ट्स करणारे म्हणतात आम्ही वेडे ठरलो. मोजायला गेलो, लोकांनी दगडफेक केली, आम्ही वेडे ठरलो. तहसीलदार म्हणतो, प्रांत म्हणतो, तलाठी म्हणतो, तो तिथला स्थानिक मंडल अधिकारी म्हणतो. काय झालं, आम्ही एवढे सगळं दगड खाल्ली, लोकांची नाराजी घेतली आणि ह्या लोकांनी परस्पर जमिनी सोडल्या. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपले खडसे साहेब त्यांचं प्रकरण काय होतं. पुण्याच्या जवळ 3 एकर जमीन होती. त्यांचे जावई येणार आहे इंग्लंडमध्ये. त्यांनी ती 3 एकर जमीन घेतली. कोणाकडून घेतली? एक मुस्लिम बांधव होता, त्याची जमीन होती. इंटरनेटवर पत्रव्यवहार झाला, त्यांची जमीन खरेदी करण्यात आली. त्या जमिनीवर MIDCचा शिक्का नव्हता, ऍक्विशन नव्हतं. 46 वर्षापूर्वी जमीन घेणार होती MIDC, पण MIDC विसरली कुठल्या जमिनी घ्यायच्या आणि कुठल्या नाही. आता ज्यावेळी एका बाजूने एवढा मोठा जमिनी सोडण्याचा उद्योग सुरू झाला तर मग MIDCच्या अधिकाऱ्यांचा तरी काय दोष, कुठल्या जमिनी घ्यायच्या. इकडे एवढा मोठा गळती लागलेली असेल तर काय 2-3 एकराकडे बघण्याचा प्रश्न येत नाही. त्या जमिनी बद्दल खडसे साहेबांच्या ठपका आपल्या सरकारने ठेवलेला आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी जोटिंग का कोणतरी न्यायमूर्ती लावलेले आहेत निवृत्त. त्यांची चौकशी झाली, तेही सभागृहाला तुम्ही सांगत नाही. अहवाल आलेला आहे तुमच्याकडे, तुम्ही अहवाल आणा किंवा न आणा, आमची मागणी नाही. आणाच अहवाल, चॉईस तुमचा आहे. तुमचे मंत्री आहेत, तुमची इच्छा आहे, तुमची जोटिंग पण तुमचे, मंत्री पण तुमचे, निर्णय तुमचा, तुम्हीच करणार. होतं काय सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पण पारदर्शीपणा मात्र नाही आहे याची खात्री महाराष्ट्रात आता पटायला लागली आहे. आणि त्या 3 एकरासाठी ज्या खडसेंना आपण घरी घालवलं, इथं तर 31,000 एकराचा सवाल आहे. 3 एकरासाठी सन्माननीय खडसे साहेब यांना आपण घरी बसवलं. तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणाला मंत्रिमंडळात घ्या आणि कोणाला नाही.
ते एलिजिबल असतील मंत्रिमंडळात यायला, पण तुमची मर्जी आहे. बसून बोललो का? अध्यक्ष महोदय. बसून बोलला का तुम्ही? बोला. 31,000 एकर जमीन सोडण्याचं काम या बाजूला जर झालं असेल तर खडसे साहेबांच्या जमिनीच्या साठी 3 एकराला जो न्याय तो या 31,000 एकरासाठी लागणार की नाही हे सभागृहाला सांगावं. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला आणखीन एक मुद्दा सांगतो, कसं राज्य चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, बोईसर तारापूर MIDC मध्ये एक साई एंटरप्राइजेस केमिकल कंपनी होती. दीपक सांडव आणि अरुण लाड 2 माणसं 5 जुलैला शिरली. राज्यमंत्र्यांनी पाठवले, तपासणी करायला आलो म्हणून धाड टाकली. बोईसर पोलिसांना तिथल्या एका शहाण्या माणसानं फोन केला. मानसिंग पाटील नावाचे अधिकारी गेले आणि हे अधिकारी बोगस आहेत हे मानसिंग पाटलाच्या लक्षात आलं. अध्यक्ष महोदय, त्या दीपक सांडवला राज्यमंत्री आहेत म्हणून बोला म्हणून मानसिंग पाटलांना फोन दिला आणि दुसऱ्या बाजूने त्या मानसिंग पाटील पोलीस अधिकाऱ्यांशी राज्यमंत्री चव्हाण बोलतोय असं म्हणून समोरच्या व्यक्तीने सांगितलं आणि वेगळ्या गोष्टी केल्या. गुन्हा मात्र कोणावर दाखल झाला. म्हणजे एखाद्याच्या प्रिमायसेस मध्ये राज्यमंत्र्यांच्या वतीनं कुणी गेलं तोतही असेल तर त्याला अटक झाली पाहिजे. जे दोघं लाड आणि ते कोणी होते त्या दोघांना अटक, दीपक सांडव आणि अरुण लाड या दोघांना अटक झाली नाही. आणि अध्यक्ष महोदय, राज्यमंत्र्यांचे सचिव कोणी विनोद लाडे आहेत ते अध्यक्ष महोदय त्यांच्या मार्फत पुरवठा निरीक्षक अधिकारी SD तडवी यांना कंपनीवर कारवाई करण्याचा फोन केला होता अशी कबुली SD तडवींनी स्वतः दिली. अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा शासकीय सचिव विनोद लाडे याचा फोन गेल्यानंतर पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली. साई एंटरप्राइजेस मधून केमिकल जप्त केले. अधिकाऱ्यांनी ते केमिकल सरकारी लाख आणि चिकटपट्टीनं सील करून जप्त केलं. अहवाल मात्र आलेला नाही. पुढे काहीच झालं नाही. त्या कंपनीचे मालक पराग जरदोश यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलं आणि मागणी केली, तक्रार केली. पण अध्यक्ष महोदय, दीपक सांडव आणि अरुण लाड अजूनही मोकाट फिरतायत आणि ते तर राहू देच, पण मुळात फोनवर बोलणारी ही व्यक्ती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असल्याचे आरोप कंपनी मालकाने केल्याने थोडासा वेगळं वळण याला लागले. अध्यक्ष महोदय, का असं होतंय? मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या नावाने कोणीतरी तोत्या जातो, रेड करतो, त्या ठिकाणी दहशत निर्माण करतो. अर्थात पुढे पैशाची मागणी केली असेल किंवा करू शकेल आणि त्याची चौकशी करण्याचं मात्र माननीय मुख्यमंत्री टाळत. आजची एक घटना, आज ते साटप, ते आपली बिल्डिंग घाटकोपरला पडली. त्या बिल्डिंग घाटकोपरला पडली त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, सीसीटीव्हीचं फुटेज व्हायरल झालंय. काय तर तो जो सातप आहे तो सातप, ती बिल्डिंग पडण्याच्या शितप, तो जो कोणी आहे तुमच्या मनात तो फिक्स आहे, त्यामुळे मला नाव इकडे तिकडे झालं तरी अंदाज नाही. तर जे शितप साहेब आहेत ते अतुल बाचाळकर फक्त 5-7 मिनिटाच्या आधी त्या इमारतीतून बाहेर पडली आणि त्यानंतर ती बिल्डिंग पडली. आता हे शितप जे होते त्यांच्यावर काही कारवाई नाही, नो अटक. तुम्ही अटकच करत नाही, अजून फिरतोय तो. अहो, ती टेम्पररी अटक दाखवता तुम्ही आणि लगेच बाहेर करता माणसं. बसा तुम्ही 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, पारदर्शीपणा कसा असावा? बर, अटक झाली, ओके, अटक झाली, तुमच्या मतदारसंघातला आहे, तुमचा कार्यकर्ता नाही, तुमच्यावर मी काही आरोप करत नाही. ती इमारत पडली याच्याबद्दल दुःख कोणाला, याबद्दल मी बोललेलो नाही. आपण बसा, चिडू नका, बसून फिरतोय सगळीकडं तो. पाटील साहेब, जयंतराव पाटील साहेब, आपण सुरू करा. आम्ही तुमच्याकडे बघूनच आता बोलतो. अध्यक्ष महोदय, आमच्या यशोमती ताईंनी काल विषय मांडला 4 लाख रुपये. तो सभागृहाच्या पटलावून तो विषय सर्वच काढलेला आहे. पण घटना पुढचा स्टोरी आगे आहे ना. ते नको. त्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्या. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर
मनीषाताई खाली बसा. यशोमती ठाकूर यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे. अध्यक्षांनी सांगितल्यावर त्या यशोमती ठाकूरने तक्रार केली पोलीस स्टेशनला. हरकत आहे. खाली बसा. हे प्रकरण काल सभागृहात झालं होतं. अध्यक्ष महोदयांनी हे सर्व प्रकरण रेकॉर्डवरनं काढून टाकलेलं आहे. त्यामुळे जे प्रकरण रेकॉर्डवरनं काढून टाकलेलं आहे त्याच्या संबंधात या ठिकाणी कृपया कोणी चर्चा करू नये. तशी चर्चा नियमानुसार करता येणार नाही. आणि पोलीस स्टेशनला जर का कोणी गेलं असेल तर ते नंतर या ठिकाणी अध्यक्षांनी रुलिंग दिल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलेत. खरं जे काम प्रथम करायला पाहिजे होतं ते न करता या ठिकाणी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जे असंवैधानिक होतं, बेकायदेशीर होतं आणि त्याचमुळे अध्यक्षांनी ते पटलावरनं काढून टाकलेलं आहे. त्यामुळे कृपया त्यांना चुकीची माहिती देण्यापासून आपण थांबवा. कालच्या विषयावर मी काय बोलत नाही. चला, आज यशोमती ठाकूर यांनी कफ परेड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवलेली. अध्यक्ष महोदय ते करत असताना त्या ठिकाणी संदीप येवले नावाचा इसम अनेक ठिकाणी गेला आणि म्हटलं माझी तक्रार घ्या. पैसे घेऊन माणूस फिरतोय महाराष्ट्रात, पण त्याच्यावर नो कारवाई. मुंबई मनीषाताई ते हाऊसिंग मध्ये बिझी खाली बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय, आमच्या यशोमती ताईंनी तक्रार केल्यावर त्या ठिकाणी संदीप येवले नावाचा, त्यांची तक्रारच आहे, त्यात संदीप येवले नावाचा इसम भेटला. त्याने त्याच्याकडील रक्कम माझ्याकडे दिली. त्यास ओंकार बिल्डर व लेक व्ह्यू यांनी हनुमान नगर विक्रोळ येथील SRA साठी लाच दिली वगैरे वगैरे, सभापती वगैरे काय 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 त्यांनी लिहिलंय. त्याचा वेळ घालवत नाही. अध्यक्ष महोदय, संदीप येवले याची चौकशी आता तरी सरकार करणार का हा प्रश्न आहे. माझा मुद्दा आहे की डिमॉनिटायझेशन नंतर 2 लाखापेक्षा जास्त रक्कम जर कुणाकडे असेल तर त्याची चौकशी होते. हा माणूस 40-40 लाख रुपये घेऊन फिरतो. अध्यक्ष महोदय, त्याला कुठेही जाता आलं नाही म्हणून त्यांनी प्रयत्न केले, वेगवेगळ्या स्तरावर गेला, यशोमती ताईंना भेटला. यशोमती ताईंनी कफ परेड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवली. तो तिथं संदीप येवले पण आला. अध्यक्ष महोदय, आमची मागणी आहे की त्या प्रकरणाची अगदी ओंकार डेव्हलपर पर्यंत सगळ्यांची चौकशी केली पाहिजे. पुन्हा SRA आलं इथे. आपण महाराष्ट्रामध्ये पारदर्शी भ्रष्टाचार का पारदर्शी राज्य कारभार याचं उदाहरण घालून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, यशोमती ठाकूर यांचा सांगण्याच्या पद्धती वगैरे कदाचित मागे पुढे झाल्या असतील, पण त्या ठिकाणी आता कफ परेडला जी तक्रार झालेली आहे त्याच्या उद्देशाने आज आमची सरकारला मागणी आहे की त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे की त्या सगळ्या प्रकरणाची ओंकार डेव्हलपर ज्यांनी यांना पैसे त्या येवलेला दिले त्या सगळ्याची चौकशी अध्यक्ष महोदय करा. अध्यक्ष महोदय, कायम अध्यक्ष महोदय, माझी दुसरी एक फार गंभीर असं मला स्पष्टीकरण पाहिजे की मुख्यमंत्री आपले कमजोर आहेत म्हणून खाली बोलून त्यांना बसून त्यांना सपोर्ट करणं ही मानसिकता का पलीकडे तयार व्हायला लागली. ते खंबीर आहेत, तुम्ही काही चिंता करू नका, ते उत्तम उत्तर देतील. तर ते बघतील ना, पटलावर नाही रेकॉर्डला. त्याला अटक झाल्याचं दुःख आहे का आनंद आहे? सन्मान्य, आता अरे चुकीचं असेल तर सांगा, तुला अतुलजी, काय प्रॉब्लेम नाही. अहो त्या दिवशी सगळं भाषण विड्रॉ केलं मी, बाकी काय घेताय? ठीक आहे, चला.
माझ्या वर्तमानपत्र वाचण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. पण अध्यक्ष महोदय, मी चुकीचं बोलल्यावर हक्कभंगाचं आयुध आहेत आपल्याकडे, पण आता त्या सतपसाठी तुम्ही माझ्यावर हक्कभंग आणाल असं एवढी तर अजून तुम्ही गिरे हुए नाहीये अब तक. सकल आणि शाश्वत विकास हे धोरण आपल्या सरकारचं आहे. समृद्ध ग्राम, शाश्वत सिंचन हे धोरण भाऊसाहेब आपल्या सरकारचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून याच्याशिवाय दुसरे शब्दच बाहेर येत नाहीत ग्रामीण भागात गेल्यावर. आणि तिसरा शब्द आहे झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराबद्दल झिरो टॉलरन्स फॉर करप्शन ही भूमिका आपल्या सरकारने सतत सांगितलेली. पेपर वाचले, चिडू नका. मोदी साहेब आज काय बोलले काल राज्यसभेत आणि लोकसभेत, काय फक्त राज्यसभेत, ते परत प्रॉब्लेम येईल, कुठंतरी खासदार कमी हजर राहतात आणि म्हणून त्यांनी दम दिला 2019ला बघून घेतो तुमचं. दिलं ना, छापून आलं. नाही हो, ते तुमच्या आतल्या हातच चालले, तुमच्यात बघायचं चालू आहे. आमचं काय बघताय? 292चा विषय मोदी विषयाशी संबंधित आहे. म्हणजे एका बाजूला